मार्केट मास्टर इंडिकेटरचा ॲक्सेस मोबाईलवर घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इंडिकेटरमध्ये जायचं आहे. इंडिकेटर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर फेवरेट, पर्सनल, टेक्निकल, फायनान्शियल, कम्युनिटी असे ऑप्शन दिसतील इन्व्हाईट ओन्ली. तर इन्व्हाईट ओन्ली ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मार्केट मास्टर इंडिकेटर दिसेल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तो चार्टला ॲड होईल. चार्टला ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं असं मार्केट मास्टर इंडिकेटर लागलेलं दिसेल. तर त्यावेळेस तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इनपुट आणि स्टाईल असे 2 ऑप्शन आहेत. तर पहिल्यांदा स्टाईलमध्ये जाऊन तुम्ही हा वीकचा ऑप्शन क्लिक करून ही ऑपेसिटी जे बटन आहे ते 0 करायचं आहे. हे 2 इंडिकेटरला 0 केल्यानंतर तुम्हाला त्या इंडिकेटरच्या वीक दिसणार नाहीत. तर पुढं तसंच स्क्रोल करत राहून तुम्हाला PMA1, PMA2च्या वर बाय आणि सेल असे 2 सिग्नलचे हे दिसतील. तर ते अनटिक करायचे आहेत. अनटिक केल्यानंतर खाली 3 डॉट दिसतील. त्या डॉटवर सेव्ह एज डिफॉल्ट म्हणायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंडिकेटर लागलेला दिसेल. तिथून परत तुम्ही इनपुटमध्ये जावा. तर इनपुटमध्ये कसं आहे 7 इंडिकेटर आपण तिथं हे केलेले आहेत. इन्क्लूड आहेत. तर त्या 7 इंडिकेटरचं मी तुम्हाला दाखवतो. आता ट्रेंड 1 इंडिकेटर जर तुम्ही ओके केला तर तुम्हाला हा फक्त ट्रेंड दाखवणारा इंडिकेटर ॲड होईल त्यात आणि ह्याच्यावर आपण 1 मिनिटावर वगैरे गोल्डला ट्रेड करतो फॉरेक्सला. तर त्याच्यासाठी आणि कन्फर्मेशन आहेत तर ते सांगतो. त्यानंतर तुम्हाला SL ट्रेंड 2 म्हणून एक ऑप्शन आहे. तो ॲड केल्यानंतर तुम्हाला मोठा ट्रेंड कळतो साधारणतः काय चालला आहे मोठा ट्रेंड. तर ह्यात मोठा ट्रेंड बायचा आहे. त्यानंतर SL1 म्हणून एक ऑप्शन आहे. तर त्या SL1मध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रेड मिळतात. शॉर्ट एकदम स्कॅल्पिंगचे ट्रेड करायचे असतात ते. म्हणजे ट्रेंडच्या साईडचे स्कॅल्पिंग ट्रेड करायचे. जर बायचा ट्रेड आहे तर बाय साईडचे स्कॅल्पिंग ट्रेड करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला SL2मध्ये मोठा ट्रेंड कळतो की कुठला आहे. तर तिथं बाय आणि असं सेल लिहून येतं. तर इथं बाय ऑप्शनला तर इथं फक्त बायचेच ट्रेड करायचे तुम्ही. बायचा सिग्नल चालू आहे तर बायचे ट्रेड करायचे. त्यानंतर ऑप्शन आहे तो CPRचा. तर CPRला ओके केल्यानंतर अशा लाईन येत आहेत इथं बघा. डॉटेड लाईन आणि मध्ये प्लस प्लस असे येलो लाईन. तर त्याचा काय विषय आहे, जिथं ह्या लाईन अशा एकदम जवळजवळ आहेत त्याच्यावर जर मार्केट गेलं तर ते ट्रेंडिंग होतं एकदम आणि ह्या लाईनमध्ये जर गॅप असेल तर तिथं साईडवेज होतं. आता बघा सध्याला साईडवेज मार्केट झालं आहे आणि ह्यानंतर आत्ता जवळजवळच्या डॉटेड लाईन झाली. तर आत्ता इथून ज्या साईडला मार्केट जाईल त्या साईडला ट्रेंडिंगमध्ये जाईल असा एक त्याचा अर्थ काढायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं Pro1 म्हणून एक इंडिकेटर आहे. Pro1 तो यूज केला तर तुम्हाला ह्या कॅन्डलमध्ये ग्रीन लाईन दिसते बघा. ग्रीन आणि रेड लाईन. तर ती एकदम जे स्कॅल्पिंग करतात त्यांच्यासाठी चांगली आहे. म्हणजे स्कॅल्प करून डायरेक्ट तुम्ही टॉप बॉटम त्याच्यात घेऊ शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा ट्रेंडचा ॲनालिसिस पाहिजे. त्या साईडचे ट्रेड घ्यायचे फक्त. आता त्याच्यावर तुम्ही 3 मिनिट वगैरे केलं तर एकदम जबरदस्त रिझल्ट येत आहेत त्याचे. तुम्हाला लक्षात येईल तिथं. ते 1 मिनिट मी बाकीचे हाईड करून तोच एक चालू करून दाखवतो. आता बघा इथं फक्त बाय सेल ट्रेंडच्या साईडला बाय सेल करत राहायचं आहे. 3 मिनिट करा, 5 मिनिट करा, त्याच्यावर मस्त एकदम त्याचं रिझल्ट आहे. पूर्ण रॅली कॅप्चर होती त्या इंडिकेटर. आणि त्याचबरोबर आपण प्रो V2 म्हणून इंडिकेटर आहे. त्याच्यात आणखी एक कन्फर्मेशन येतं की ह्या 2 लाईनचा क्रॉसओव्हर झाल्यानंतर एंट्री आहे. आता बघा इथं सेल एंट्री रेड लाईन झाली पण इथं क्रॉसओव्हर झाला नाही तर आपण बायमधून बाहेर निघायचं नाही. त्यासाठी ते कन्फर्मेशनसाठी आहे. तर ते झाल्यानंतर तुम्हाला सांगतो फॉरेक्समध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही ट्रेंड 1 एक लावा, SL1, SL2 एक लावा.
CPR तुम्ही फक्त जर लॅपटॉप वगैरे करत असाल तर लावा, त्याचा चांगलाच फायदा होतो आहे. मोबाईलवर करत असाल तर नाही काही लावला तरी चालेल. आणि Pro 1 जर तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेडर असाल तर यूज करा, नाहीतर ते अवॉइड करा. आणि Pro 2 तुम्ही ट्रेंडसाठी ठेवू शकता. त्यानंतर असा सेटअप होईल आपला. आता इथं बघा क्रॉसओव्हर झालेला आहे. हा छोटा एस-एल आपला डॉट आणि ग्रीन लाईन आहे. तर इथं बायचे ट्रेड तुम्ही स्कॅल्पिंगचे करू शकता. म्हणजे आता हे 5 मिनिटावर आहे. 1 मिनिटावर लावून सुद्धा तुम्ही तिथं ट्रेड घेऊ शकता. आता इथं मेजर ट्रेंड बायचा आहे तर बायचे ट्रेड घ्यायचे. आणि साधारणतः लंडन सेशन नंतर तुम्ही ट्रेडिंगला केलं तर काय आहे, आज सोमवार आहे. सोमवारमुळे ते सकाळी जरा व्हॉल्यूम कमी असतो. तर तुम्ही त्या हिशोबाने ट्रेडचं घ्यायला चालू करा. सुरुवातीला साधारणतः 5 मिनिटावर ट्रेंड बघायचा मार्केटचा काय चाललाय काय नाही. तर त्या हिशोबाने तुम्ही ते इंडिकेटर वापरा. जर काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर मला माझ्या नंबरला संपर्क करा.